शिव पार्वती गजानना तुझी करतो आराधना, शिव पार्वती गजानना तुझी करतो आराधना, रंग भरू दे हम चरणा, रंग भरू दे हम चरणा। शिव पार्वती गजानना तुझी करतो आराधना, शिव पार्वती गजानना तुझी करतो आराधना, रंग भरू दे हम चरणा, रंग भरू दे हम चरणा। पहिले नामान धरणी मातेला, दुसरे नामान चांद सूर्याला, दुसरे नामान चांद सूर्याला, दुसरे नामान चांद सूर्याला। गजवदना मोरया यावी भक्तजनाला तारया। गजवदना मोरया यावी भक्तजनाला तारया।
करी माझी बासरी. तू माझी राधा मी श्रीहरी, तू माझी राधा मी श्रीहरी. मोहना वेड जीव लावी तुझी बासरी. मोहना वेड जीव लावी तुझी बासरी. माझा प्रीत सखान तूच साजणारे, तूच माझा प्रीत सखान तूच साजणारे. तुझ्या बासरीने झाली बावरी. मोहना वेड जीवा लावी तुझी बासरी. मोहना वेड जीवा लावी तुझी बासरी. सारी गोकुळात नांदतो मी गिरिधारी. प्रीत आपुली न्यारी वाहते दुनिया सारी. गोकुळात नांदतो मी गिरिधारी. होता भेट आपुली पाखरे ही कुजबुजली. प्रीतीचा स्पर्श वेगळा पाने फुले सजली. प्रीतीचा स्पर्श वेगळा पाने फुले सजली. प्रीतीचा स्पर्श वेगळा पाने फुले सजली. जीव हा जडला तुझ्यावरी. ये प्रिये राधा राधा करी माझी बासरी. ये प्रिये राधा राधा करी माझी बासरी. जाऊ दे माझं माघारी कान्हा, उद्या भेटूया मुलीच्या तीरी. मोहना वेड जीवा लावी तुझी बासरी. मोहना वेड जीवा लावी तुझी बासरी. ये प्रिये राधा राधा करी माझी बासरी. ये प्रिये राधा राधा करी माझी बासरी. मोहना वेड जीवा लावी तुझी बासुरी. ये प्रिये राधा राधा करी माझी बासरी. अजून थोडा वेळ. तसंही उद्या मथुरेचा बाजार, सारी तयारी आवरावर करायची आहे मला. मथुरेचा बाजार? हो. ठीक आहे, येतो. बर.
असं होय. म्हणजे उद्या मथुरेचा बाजार. गोकुळातले सारं दहीदूध त्या कंस मामाच्या नगरी जाणार. हेच दहीदूध खाऊन तो कंस मामा दिवसेंदिवस उन्मत्त झाला आहे. त्याला धडा शिकवायचा असेल तर हे दहीदूध बंद केलं पाहिजे. पण त्यासाठी या गवळणींना अडवायला हवे. म्हणजे त्या कंस मामाचा राग अनावर होईल आणि आपल्याला जे साध्य करायचं आहे ते देखील होईल. पण ही कामगिरी आपण आपल्या सवंगड्यांना सांगायला हवी. प्रथम सुदामाला बोलावून त्याला सर्व समजावून सांगतो. सुदामा, अरे मित्र सुदामा, सुदामा, कामच तसं निघालं बघ. उद्या मथुरेचा बाजार भरणार आहे. त्यात गोकुळातल्या साऱ्या गवळणी दहीदूध घेऊन जातील. हेच दहीदूध खाऊन तो कंस मामा दिवसेंदिवस उन्मत्त झाला आहे. त्याला धडा शिकवण्याची ही चांगली संधी चालून आली आहे. तू एक काम कर, तू साऱ्या सवंगड्यांना घेऊन गवळणींना अडवून ठेव. तोवर मी देखील येतोच. ठीक आहे का ना, तू निश्चिंत राहा. मी आपल्या सवंगड्यांना घेऊन गवळणीचा रस्ता रोखून ठेवतो. ठीक आहे, चल तर लावूया कामाला. ठीक आहे. चला मिळून साऱ्या हो, चला मिळून साऱ्या चला करा ग तयारी, चला करा ग तयारी, जाऊ मथुरे बाजारी, चला करा ग तयारी, जाऊ मथुरे बाजारी. जाऊ मथुरे
बिगी बिगी चला चला चला. ए, अगं थांब. अगं पण ही मावशी कुठे राहिली? तरी तिला म्हटलं होतं उद्या मथुरेचा बाजार आहे, लवकर ये. अजून कशी नाही आली? राधे, त्या मावशीला तूच हाक मार बाई. आमचं कोणाशी पटत नाही तिचं. अगं तसं नाही ग, मावशीला सर्व वाटांची माहिती आहे ना, म्हणून म्हटलं. अगं हो, पण तरीही. बरं बाई, आपण सारा मिळून हाक मारूया, मग तर झालं. ठीक आहे. पण त्याआधी कमरेवरचा भार खाली ठेवूया, मग हाक मारूया. बर हा बर ठेवूया. हा चला मारूया. चला. मावशे, अगं ए मावशे. शे गेली वाटतं. हे किती मावशी आहेत? आपण परत एकदा हाक मारून देऊया, हा. देईल त्यावर. मावशे, अगं ए मावशे. काय ग मधला मोरीनो, कशाला मोबाईल? अगं मावशी कुठे राहिलीस? आपल्याला बाजाराला नाही जायचंय का? अगं हो आले आले. हा अगं लवकर ये. अगं हो आली. तुझी हाक आली कानी करत होते वेळीपणी, तुझी हाक आली कानी करत होते वेळीपणी. डोई मालून हा गजरा, डोई मालून हा गजरा. आले पोरी तो थांबा जरा, आले पोरी तो थांबा जरा, आले पोरी तो थांबा जरा, आले पोरी तो थांबा जरा. तुझी हाक आली कानी करत होते वेणीपणी, तुझी हाक आली कानी करत होते वेणीपणी. डोई मालून हा गजरा, डोई मालून हा गजरा. माझं वय 60 झालं तरी गारं मी नखरेलं, पाहून या ना माझ्या वेळ झालं हे गोकुळ. करून थाट बघ आले मी थेट, करून थाट आले मी थेट. करून नवा नवा नखरा, करून नवा नवा नखरा. तुझी हाक आली कानी करत होते वेणीपणी, तुझी हाक आली कानी करत होते वेणीपणी. डोई मालून हा गजरा, डोई मालून हा गजरा. बाय 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 बाय. जमला ग जल्ला, आता पहिल्यासारखा झेपत नाही आता. अगं मावशी किती उशीर, पहाट पण सरत आली बघ. अगं माझं काय तुमच्यासारखं आहे होय? घरात सगळी मला कामं असतात, भांडी घासायची, कपडे धुवायचं, शाम कशी काढायचं. काहीच काम करते म्हातारी. कोण गता तुझ्या तर आता. ए, मावशी 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 शांत हो शांत हो. चल ना, आता मथुरेच्या बाजाराला जायला उशीर होतोय ना. हा उशीर होतो ना. आधीच 45 आणि 55 मिनिटं दिलेत, तेवढं शेवट गाठायचंय. चल चल लवकर चल. लवकर लवकर कसा, काय काय घेतलं ते सांगितलं पाहिजे. बरं बाई, मी सांगते. हा सांगते राधा, सांग 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 तूच सांग. मावशी, कोणी घेतलं दूध, कोणी घेतलं दही. हा. कोणी घेतलं दूध, कोणी घेतलं दही, कोणी घेतलं तूप, कोणी घेतलं लोणी. आता साजू शृंगार करून चाललं बघ मिळाली. वा वा, छान घेतला. चला चला चला. चल. आता काय झालं ग? मावशे, आम्ही काय घेतलं ते विचारलं. आता तू काय घेतलं ते कोण सांगणार? झालं माझं म्हातारीचं कसलं
असलं ठाटमाट? हे मावशी सांग ना. एवढं तुम्हाला ऐकायचं असेल तर मग ऐका. मी की नाही विक्रीला घेतला लोण्याचा गोला. मी की नाही विक्रीला घेतला लोण्याचा गोला. आता पोरीनो बराबर चला. एवढंच हे इथे घे. चला. हे मावशी ऐक ना, तू एखादं छानसं गाणं म्हण. म्हणजे कसं हे घाट आपण कधी चढू ना कळणार सुद्धा नाही. हो की नाही राधा? हो बरोबर मावशी म्हण ना ग गाणं. अगं झाले आमची म्हाताऱ्या माणसाची पहिल्या काळातली गाणी तुम्हाला वाया डिस्को पोरी लठ्या करण्यात जमणार आहे होय. मावशी म्हण ना गं. एवढ्या तुम्ही सगळ्याच आग्रह करताय म्हणतात मग या माश्या. मावशी म्हणते. या ओ लाटावरी लाटा वाजती दबा दबा. 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 या ओ रत्नागिरीच्या बाया येते आम्हा बघायला. या ओ रत्नागिरीच्या बाया येते आम्हा बघायला. या ओ रत्नागिरीच्या बाया येते आम्हा बघायला. या ओ मावशी थांब. तुझ्या या गाण्याने ना 4 पावलं पुढं नाही 4 पावलं मागच येऊ आम्ही. होते बाई. म्हणून तुम्हाला सांगित होते माझे म्हाताऱ्या माणसाची तुम्हाला काही गाणी जमायची नाही. खरे अगं हे माटानो मातानो बहिणीनो माठ घ्या. माठ घ्या. माठ घ्या गं. माठ घ्या. चल. मला वाटत गाई रान मारायला आल्या तरी या मेलांचा अजून काय पत्ता नाही. जन्म तर राहिलं कुठं. मेलांना काल एवढा समजावून सांगून पण शेवटी हाक मारायला केली ना. गेला ना ती हाक मारू शकतो. पेंदिया अरे पेंदिया काय वाटतं जन्माचा आवाज पण देत ना. वाकड्या अरे वाकड्या अरे कुठं हाव कुठं. अरे इकडे या लवकर. या, या. आलो होतो मी वरच्या राणी चुकली कपिला गायर गुणियार. आलो होतो मी वरच्या राणी चुकली कपिला गायर गुणियार. सुदामा हाक तुझी आली काने मी आलोय धावून. यार सुदामा हाक तुझी आली काने मी आलोय धावून. यार सुदामा हाक तुझी आली काने मी आलोय धावून. यार सुदामा हाक तुझी आली काने मी आलोय धावून. अगं तुझी आली काने मी आलोय धावून. यार सुदामा अगं तुझी आली काने मी आलोय धावून. अरे सुदामा अगं तुझी आली काने मी आलोय धावून. अरे सुदामा अगं तुझी आली काने मी आलोय धावून. अरे सुदामाची कामा काय ती. काही वर्षी कामाची काय म्हणजे काय अरे मेलं होतं कुठं. काल एवढा समजावून सांगून पण शेवटी पालच्या घडावर पाणीच. अरे काय सांगतो सुदामा तुला मी. काय सांगतोस. अरे मी यालाच निघाला होता. मग काय झाला. या वाकड्याच्या मला उशीर झाला. अरे त्याच्या पोटाला आहे ना काय गडबड झाली होती. काय रे मेल्या काय झाला तुला. माझ्या पोटात मुर्दा काय सापडला. काय असं डाव्या कुशीवर निघला होता. तो डाव्या कुशीवर पोटात खाली गुडगुड व्हायला लागला. रे म्हटलं असं काय होतं. मी कुशी बघून बघितली म्हटलं पाणी एका बाजूला आलं असेल. या कुशीवर ना त्या कुशीवर झाला. तरी जो माझ्या पोटात गुडगुड व्हायला लागला. म्हटलं असं काय होतं. तुला काय तरी गडबड आहे. अरे बरोबर वाकड्या. अरे तो हावऱ्या सगळा खाल्लास तर पोट गडबड नाही तर काय. नाही ते काय आणि हा मेंगा वासा नाही ना काय माझा घमेलो भाग येतो घमेलो. माझा बोलला ना 2 तास मी थांबलो नाही तर पहिला सांगताय. अरे मेलं. अरे तुम्ही माझं मेलं चिपळ मेलं. मेल्याला काय सांगायचं सांगू दे. मोकला होती एकदा. बाबा तुला काय सांगायचं सांग. मोकला हो एकदा. तास सांगताय की मोकला कसा झाला तर दोन्ही कुशी बदलून झाल्या. तरी जो काय वाटला होता जो बघतला उपडी झोपला. खाली
मारलं गेलं पोटात. अरे म्हातारा रातच्या टायमाला धावू कुठं? काय केलास? कमरेत उचलला गेला माझ्यावर तिकडं. अच्छा मग तुला भगवान लागले ते मला उठाय उशीर झाला. नाही 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 सुद्या मग काय राहण्या लाट्या मारतोय. अरे मे देशात बाकी आहे. अरे ये बाबा ये. अरे मेलं तुमचा हात आहे तर राहू दे इथं. आपल्याला उशीर झालाय. त्याला पण कामाला लागूया आता. अरे सुद्या तू आम्हाला काल या सांगितलास पण काय काम आहे ते नाही सांगितलंस काल. आणि मी पण त्याच म्हणताय तू आम्हाला नेमका बोलवणार कशाला. अरे कानानं आपल्याला कामगिरी सांगितली आहे. कामगिरी कामगिरीवर आठवला तिकडे मला काय झालं? सुद्या त्याचा वेळा परत सुरू झाला. बघ तूच काय तर सांग. थांब रे माझा बोलणा करतोस ना बघता मी तुला. आणि हे मेन्या आणि किती बोलशील तुझी जीभ दुकान नाही आहे. अरे मेल्या तुझी जी बोलत नाही म्हणून माझ्यावर झालं नको. हे सुद्या त्याची जन्माची भांडणच आहे. मग तूच काय तर सांग काय कामगिरी सांगितलं. पण मेले ह्याचा काय थांबवतच नाही सांग काय सांगता कानाच्या सांग. कानान सांगितलंय गोकुळातील दहीदूत मथुरेला जाऊ द्यायचं नाही. ते आपल्याला इथे चढवून ठेवायचं आहे. तोपर्यंत काना येईल. पण मग आम्हाला काय भेटणार आहे. अरे आपल्याला दहीदूत खायला मिळणार. दहीदूत? हा मग आठवला तिकडे मला काय हे झालं? सुद्या अरे याचा वेळा परत सुरू झाला. अरे पण त्या गवळीने हाय कुठं. थांब रे तू माझा बोलणा करतोस ना तो दहीदूत कसा मिळतात मी बघता रे. आणि ये नेन्या आणि तुझी आता बरोबर बनतोय. आता गवळणी येतात नाही आम्हाला गवळणी बघते. मेल्याला गवडीने दाखव आणि उराल बसू दे मेल्याच्या. नाही मेल्याला बोलता येतं गवडीने बघायचं. हे मी तसा मी पण काही वाईट नाही येऊन बघता कुठं आहे त्या. गवळणी बघायच्या त्या बघा त्या बघा अशा घाटान वरवर येतात आहे. एक काम कर या गवडींसोबत एक मावशी पण आहे. तिला सांग तुला असं बाजरी जाता येणार नाही. तुमचा आम्ही रस्ता अडवलेला आहे. एवढाच ना मी बरोबर सांगतो. काय रे मुर्द्या काय हवंय तुला? मावशे तुला असं बाजरी जाता येणार नाही. काय रे मेल्या आम्ही जाणारच आणि तुम्ही कोण आम्हाला अडवणार? बाजूला हो नाही तर दाखवू का मला इकडं? मावशे तू आम्हाला काय पण दाखव पण बाजारी जाता येणार नाही म्हणजे नाही. गपचूप माझा आहे. नाहीतर हा तो सगळा हा दही दूध टाकेन पिऊन आधी सांगता. अरे मेल्या तुला दही दूध आवडतं पियाला? आधी सांगायचं ना तेव्हा मंगळवारी रांग घालतो जाय. अगं हे पोरीनो याला दही दूध द्या गं. मग घेऊन ये. मावशे दे दही दूध. म्हणजे तुला हवं ये वास हवाय म्हणून आला. ये अगं हे पोरीनो द्या गं याला दही दूध. ये 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 इकडे 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 आता ना आपण बघितले ना असं करूया. बघूया काय सांगतो. माझा बघा ना. मग बघूया. काय न पेंजा हा असा काय जाणतोस आहे. दही दूध मग प्यायला असेल म्हणून असा चालत असेल. मला पण काच वाटतंय. काय ग मिचकी कशाला बसली? अरे मेल्या तू किती दाबलास ना तरी आम्हाला कळली नाही. तुझी तिकडं काय हालत केली नाही ती. मी तोंड खोली मोकळा हो. आय ग बाय ग देवा देवा र परमेश्वरा देवा र. लय मारी मला र धुतली र. अरे हाडाचे फुलफुला करून टाकली त्याला र. गेला असा मुख्यपणा करत निघतो. अरे मावशी काय बोलली दे दे दही दूध. अरे म्हणून गेला मी. बाबा ये पेंड्या इकडे ये बाबा इकडे. वाकड्या बाबा तू तर आता जा लवकर. आली ना माझीकडं. अरे माझ्यासारखा हुशार आणि अनुभव माणूस आहेस ना एखाद्या मला काय अरे ये नाग्या आणि तुझा अनुभव मोप आहे तर तुझ्या केसावनी दिसल्या. मला मुद्द्याचं काय तर बोलतंय. ये ना म्हणणं एक तर मला काय झालं म्हणून. माझा मनात बोलास का? मावशीने सांगता मेल्याची नरडी दाब तेव्हा करा. बाबा ये वाकड्या तू जा बाबा काय तर लवकर आता मी. हा चल चल लवकर चल लवकर चल. कसं कुठं तू काय वर आलास? नाही नाही नक्षीला पण मी पटवणार मेरा मार खायला नको. नाही नाही. हे मागचे मोरे का जरा. तू कोण रे मेला? तुला पण दही दूध हवंय? नको नको त्याला दिला प्रत्यक्ष बघत नाही मला नको. मग तुला काय हवंय? मग काय काम आहे?
आम्ही फाटाफाटा उठली ना आणि निघाली ना तर सुद्याने बोलवला ना तर लागलीच निघाली ना. मावशे हा बघ मला डोळा मारतोय. हा, तुझा जीव गेला नाही का? अरे मेल्या, आता मी कुठे माझा बोलणं सुरू करीत होता तर सोयपणी मावशी पण ऐकत होती. तुझा जीव गेला म्हणजे ए मेल्या, बरं आता मग चांगला करतो. माझ्या पोरीच्या वाटला काय करतोस रे? अगं काय नाही ग मावशे हा कोण लय भानी दिसत ग बघा आई सांगितलं नाही लग्नाला कोणी गावत नाही म्हणून मी बघितलो आता काय बोलला रे हा? आम्हा तुझा आता आम्हा ए, हाता मावशी, मावशी, मावशी. ए मेल्या, तुला पोरी बघी आणला इथं तू मला वाटायचे हा ना आता. आता हो बाजूला मोड द्या नाही ना एकाला बघते बरोबर. मावशी ऐकून दे घे. बोल मेल्या काय काम आहे आणि कशाला नसी ग? हा. फाटाफाटा उठली ना आणि निघाली ना. आणि हे मेन्या आणि हुंड्या नागांच्या बोन त्याचे हे सगळ्या घेऊन जातील बाजाराला तुझ्या मावसाला काय जातोय? तू उभी आहे ना इथं? एवढं आणि फटकी लागली ती मेल्या. हा मावशी, तर सुजय म्हणत होता तर कृष्णानं काहीतरी कामगिरी सांगितलं नाही. पण कृष्णानं कामगिरी सांगितलं म्हणजे काहीतरी असेल बुवा. मग लागलीच निघाली ना. अगे मावशे किती उशीर चल लवकर. ओके बाय मला झाली रान लक्षवाला पोर पण माझा बोलणार होता. हे बोरा दोन जाणती माणसं बसा दिसत नाही काय? काय दिसत चालू आहे ना काय म्हणते लहान मुस्का फोडूच्या. ए माझ्या पोरीचा मुस्कान फोडशील काय तर सांगा पटकन निघा इथनी. आता मावशे तुला असं बाजारी जाता यार काय रस्ता मी अडवलेला आहे. माझा रस्ता या मावशीचा अजून हिंगा बघितला नाही बाजूला हो नाही ए तर मावशे, तू किती घाबरवला असता तरी बी आम्ही तुला घाबरणार नाही. आम्ही बोलले चिवट आहे. तुला बाजार लावू द्या काय म्हणतात अरे, आत्ती आत्ती मावशी पिसली ना तर दोघांची काढल मस्ती. कच्ची पिकाची मी पण बघता मावशे त्यांच्या पुढे आता त्यांच्या नवं मिळाला मला कापला बांधला पण थांब मी मावशी ना प्रेमाने सांगता प्रेमा मी मावशे काय रे मेल्या काय नाही ग मावशे अगं मी काय म्हणता हा या सगळ्या देतो आम्हाला पिया दे आणि तू पळत जा नाहीशी हो. तिकडे काय बोलला हा मेल्या तू काय बोलतोस तर काय कळतच नाही ना हा काय मेला बोलायला लागला काय थांबतच नाही तर नाही काय रे काय मावशी काय आमच्या ऐकणार नाही. तूच काय का बघ. बोलव करणार कामा तुम्हाला फक्त खायला बघता पाहिजे मी जाऊन येतो टाइम कमी आहे म्हणून अशी उभी राह आता तू कोण रे मेल्या असं तुम्ही हाय तर किती जण रे सगळं असं एकत्र या तुमचा झाला एकदा निकालता. मावशी आम्ही कृष्णाची सवंगडी कृष्णाच्या सांगण्यावरून आम्ही तुमचा रस्ता अडवलेला आहे माझा रस्ता अडवणार माझा ह्या मावशीचा यार बघू किती तुमच्यात जोर आहे ता. अगं मावशी काय झालंय? अगं हा आपल्याला अडवायला आलंय त्यांचा कोणी कृष्णा का कोणतरी येतोय तोपर्यंत बोलतात जाऊ देणार नाही पण मी बरं ऐकते. मावशी ऐक ना आम्ही खूप दमलोयत ग थोडा वेळ बसू का? असं म्हणते मग तुम्ही बसून घ्या मी बघते इंजरी जा रे तुमचा कोण वर्ग येतो ना त्याला घेऊन या आलंय मोठं मला अडवायला. कोणता नको तू कोण नाही हुशार दिसतोय हा अरे ये मेलिया. अरे तिकडे काय करतो तू इकडे ये. कोण हुशार आहे आता कळलं आम्हाला. एक काम करा गौरीने बसले की जरा बघून या मी बघतो आणि मार खाऊन येतो. सांगत मार खा याला मार खाल्ला होता वाटतं. सर्व गवळणी गपचे बसल्या काय वाटतंय काय इकडे ये. मी ना मेन इथे उभाच आहे ते भावची तिकडे उभीच आहे. सर्व कौरली बसल्या अरे मावशी काय बरं दाट बरी बसायला तो वाकल्या तूच काय म्हणजे तरण्या ताट्यापूर्वी तुम्ही बघणार आणि मला माझ्या हाताला खोल त्यांना पोरी बघायला तर टोचरी काय काय कालचा मला केसा होता मावशे बरी भेटलीस पण डबी दे. आलाच मेला फुकट खायला ठीक आहे. बघा मंडळी आम्हा पाच सुपारी खाणाऱ्या माणसांचं एक आहे मला नाही म्हणण्यासारखं नाही अगदी कोणी मागत जा की आला पुढं काय? पाच सुपारी काय सुपारी रे? हे मेला जास्त काही लाडीगुडी लावू नको परत कशाला आलास आहे ता सांग. काय सांगताय मी फाटाफाटा उठली ना निघाली ना तर सुद्याला बोलवला ना तर लागलीच निघाली ना. ता सगळा सांगितलाच मगाशी आता परत कशाला आला ता सांग. अरे मावशी पण माझ्या ओतरायला लागली ना. सगळं मावशी सगळं पिसाच काढता मावशी शाप या मावशी सगळ्या पोरी बसल्या तू बऱ्या बसा. मला नाही बसवत माझी मरणाची डोपरा दुखतात.
ठोपरा दुखतात वाली अगं मेली तुझा तोंड दुखत नाही गं. काय मेले ए म्हातारी आहे तो बसायला लागला. म्हातारी कोण ना बोलतोय तुला तुला अरे तुम्हाला तिघाला पण घे नाचावी नाचण्यावर नाचवला तर तुला काय दम बिम काय लागतो नाही मग आमच्या सांगायची नाचून जातो. या असं हा, या. या, जाय. मेरा गुलामानी दमवली जाण बसताच म्हणजे काय? हो बाजूला आम्हाला सांगते माझ्या संगी नाचून दाखव म्हणून. आता खेळ ठरवला ए मेलो आता मावशी बसली आहे मुली पण बसल्या आहेत. आता तुम्ही एक काम करा तुला जाऊन गाई चारा तो म्हणतो मी आणि काना इथून घेऊन येतो घेऊन ये. हा, येतो येतो. मी खाचलो इथं येतो घेऊन ये. ये रे, आता तुझा काय तू पण जा जाता येईल मी पण हा, लवकर काना आम्ही गौरीला थांबवायचा खूप प्रयत्न केला पण त्या जास्त वेळ थांबते असं वाटत नाही. ठीक आहे सुदामा, तू कुंजवनात जाऊन गायीगुरांचा सांभाळ कर. मी घेतो यांचा समाचार. ठीक आहे काना मी येतो. काना तू इथेही आलास आमच्या मालाची नासाडी करायला. नाही ग राधे, आज तुम्हाला या त्रासातून कायमचा मुक्त करायला आलोय बघ. म्हणजे अगं ए बाय सगळ्या पोरी तिकडे उभ्या आहे ना तू काय करतस इकडं ह्याच्या वाटला अगं मावशी तू यांना ओळखलं नाहीस. मी नाही बाय ओळखला. मावशी अगं हे आपल्या गोकुळचे काना श्रीकृष्ण हरी यांनीच आपल्याला वेळोवेळी वाचवलंय. अगं वेली वाचवलं म्हणतात ना मग आता आपल्याला अडवायला काय आलाय. काना आता तूच तुझी ओळख पटवून दे. ठीक आहे राधे. मावशी, तुझा विश्वास नसेलही पण प्रत्येक युगायुगात मी विविध अवतार धारण करून तुमच्या साऱ्यांचं रक्षण करत आलो आहे. ते कलियुग असो नाही तर आताचा आधुनिक युग. आजही मी तुमच्या रक्षणासाठी सज्जच असतो. पण तुम्ही मात्र मला ओळखायलाच चुकता. तुम्ही नको त्या बोंदुगिरीकडे वळता. मी मात्र माणसांमधूनच तुमच्या समोर येत असतो. आजच्या आधुनिक युगातही मी डॉक्टर पोलीस बनून तुमचं रक्षण केलं पण तुम्ही मात्र मला नको तिकडे शोधता. आणि हा अडवायचा भाग म्हणजे त्या कंस मामाला धडा शिकवायचा आहे. एकदा का त्याला धडा शिकवला की तुम्ही सर्वत्र बिनधास्त होऊन व्यापार करा. ना मामाची भीती राहणार नाही कुणाचा धाक. बाबा बरा झालास एकदम वेलवर आलास. अगं हे पोरीनो मावशी. खरोखरच थोर पुरुष आहे आपण त्याला चरण द्यायला हवं. हो हो मावशी. आज काय मथुरीचा बाजार व्हायचा ना मी आपला जातो माझ्या घरी. मावशी इकडे. मावशी अगं रस्ता तिकडे अगं, आहे. रस्ता तिकडे. अगं विसरता ग बाई विसरता. तू विसरलीस तर कसं होईल आमचं. चल आपण चला. पण निघायला हवं ना. हो हो निघायला हवं. चला येत. अरे असं कसं राधे? आज तर रास झालाच पाहिजे हो की नाही सायांनो? हो रास आला पाहिजे. बरं
श्रीहरी रास खेळती साऱ्या गोकुळच्या दारी रास खेळती साऱ्या गोकुळच्या दारी रास खेळती साऱ्या गोकुळच्या दारी गोकुळचा गोकुळचा राणा तुरी सखा श्रीहरी रास खेळती साऱ्या गोकुळच्या नारी रास खेळती साऱ्या गोकुळच्या नारी रास खेळती साऱ्या गोकुळच्या नारी यशोदेचा तुरी नंदलाला गोपिकांना पाहुनिया कसा वेडावला गोपिकांना पाहुनिया कसा वेळवला गोपिकांना पाहुनिया कसा वेळवला ओढलावी जीव तुझी मंजुरी बासरी रास खेळती साऱ्या गोकुळच्या नारी रास खेळती साऱ्या गोकुळच्या नारी रास खेळती साऱ्या गोकुळच्या नारी नारी रास खेळती साऱ्या गोकुळच्या नारी रास खेळती साऱ्या गोकुळच्या नारी गोकुळचा राणा तुरी सखा श्रीहरी रास खेळती साऱ्या गोकुळच्या नारी 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 कलामंच मुंबई यांनी आत्ताच थोड्या वेळापूर्वी या आपला हा जो आपण कार्यक्रम राबवलेला आहे तिथे आपले नमन ही कला सादरीकरण केलेलं आहे. या कलेचं अतिशय उत्तमरित्या सादरीकरण झालेलं आहे आणि लोकांचा प्रतिसाद खूप तुफान होता आणि अशीच ही लोककला आपण जी जपत आहोत ते खूप महत्त्वाचं आहे आणि ही पारंपरिकता आपण जपली पाहिजे आणि म्हणून पुन्हा एकदा टाईम डिजिटल या चॅनलचे आभार कारण त्यांनी ही लोककला पुढे आणण्यासाठी खूप मोठं कार्य केलेलं आहे. त्यांचे पुन्हा एकदा आभार.